चालू आहे, त्यांना ज्या निधीवरनं जे काय काय वेगवेगळ्या मागणी होत आहेत त्या निमित्ताने सामाजिक तेढ निर्माण करण्याचा काही जण प्रयत्नही करतात. या सर्व पार्श्वभूमीवर जी काही वस्तुस्थिती आहे ती आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला समजावं यासाठी ही आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अश्विनी खाडे आहेत, अनिल ताडगे अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा सेवा संघाचे राजेंद्रजी कुंजीर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोंढरे साहेब, राष्ट्र सेवा समूहाचे राहुलदादा पोकळे, सचिन आडेकर, मी स्वतः शिवसंग्रामचा प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, हनुमंत तांगळे पाटील, युवा अध्यक्ष मराठा महासंघाचे राकेश गायकवाड, अमर पवार, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस सभाप्रमुख डॉक्टर धनंजय जाधव आणि हे सगळे उपस्थित आहेत. या विषयावर सविस्तर माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचवावी अशी मी राजेंद्र कोंढरे यांना विनंती करतो. मुंबईमध्ये 4 दिवसापूर्वी तथाकथित शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करून प्राध्यापक पद लावून राज्य मागासवर्ग आयोगाचं पद मिळवलेले लक्ष्मणराव हाके आणि काही विद्यार्थ्यांनी समुद्रामध्ये जाऊन आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी अश्लील भाषा वापरून आंदोलनाचा जो स्तर असतो तो स्तर घालवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य त्यांच्याकडनं वारंवार होते. यापुढे आम्ही त्यांना कधी उत्तर देत बसणार नाही, परंतु आजची पत्रकार परिषद ही शेवटची त्यांच्या विषयावरची आमची आहे. हाके आणि त्यांचे जे सहकारी आहेत हे वारंवार सारथी आणि महायुतीच्या संदर्भामध्ये दोन ओबीसी समाज आणि मराठा समाज एकमेकांच्या समोर उभे करण्याचा जो चुकीचा प्रयत्न करतायत त्याची वस्तुस्थिती या ठिकाणी नमूद करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. सगळ्यात पहिलं प्रमाण आहे की जो काही त्यांनी स्टंट समुद्राच्या त्या ठिकाणी केला आणि वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समोरचा समाज कसा उचकेल तर याच्या मागचे काही षडयंत्र आहे. ते षडयंत्र रचणाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांना चालना देऊन महाराष्ट्राचं वातावरण अशांत करू नये असं आवाहन मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करतो. राष्ट्रपुरुष आणि जे समाज पुरुष आहेत ते कोणत्याही जाती धर्माचे असू त्यांचा अवमान होता कामा नये. त्यासाठी सोशल मीडियामध्ये आज फक्त पोलीस डिपार्टमेंट एनसी दाखल करून अशा व्यक्तींना सोडून दिल्यामुळे आता महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत अशांत आहे. ज्या ओबीसी समूहाचा कळवळा माननीय हाके साहेबांना येतो त्यांना माझं या ठिकाणी आव्हान आहे. आम्ही आज या ठिकाणी मागणी करतोय की धनगर समाजाला ज्या ज्या योजना महाराष्ट्र सरकारने 2019 पासून लागू केल्या त्या ओबीसीतल्या सगळ्या 350 जातींना त्या लागू कराव्यात असं आवाहन मी या ठिकाणी करतो. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणे, त्यांची ग्राह्य नोंद असताना कुणबी प्रमाणपत्राला विरोध करणे, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देऊ नये म्हणणारे लोक स्वतंत्र आरक्षण 10% मराठा समाजाला दिल्यावर त्यालाही न्यायालयात विरोध करतात. म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करायचा. सारथी सारखी संस्था जी मराठा समाजाच्या सामाजिक उत्थानासाठी नेमली त्या सारथीच्या संस्थेच्या बद्दलही अशाच प्रकारचं वातावरण निर्माण करायचं. मग साहजिकच महाराष्ट्र धर्म पाळणाऱ्या मराठा समाजाने पाकिस्तानात जन्म घेतला का असा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित होतो. आपल्या समोर मी सारथी आणि महाज्योतीच्या बाबतीमध्ये हाके आणि काही त्यांचे जे सहकारी आहेत ते वारंवार दिशाभूल करणारी वक्तव्य करतात. म्हणून या ठिकाणी सगळ्यात पहिलं सांगतो की मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाकडे कोणतंही वेगळं डिपार्टमेंट नाही. अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास वर्गासाठी महाराष्ट्र सरकारने बजेटची तरतूद करून वेगळा विभाग तयार केलेला आहे. आतापर्यंत ओबीसी डिपार्टमेंटसाठी 2019 पासून 34,319 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत वितरित केले. ही बाब हाके यांनी लपवून ठेवलेली आहे. त्याचबरोबर 72 हॉस्टेल आज रोजी राज्यात ओबीसी प्रवर्गासाठी चालू आहेत, 100 मुले आणि 100 मुलींसाठी. त्याचबरोबर 980 आश्रमशाळा आपल्या राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे.
त्याचबरोबर या सर्व योजनांना कधीही मराठा समाजाने आक्षेप घेतलेला नाही हे या ठिकाणी नमूद करतो. सारथी आणि महायुतीच्या तुलनेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मराठा समाजाची जी लोकसंख्या आहे ती नियर अबाउट 32% आणि ओबीसीची 33.80 आणि पाटिया कमिशन प्रमाणे 36 ते 38 आहे. जो महत्वाचा मुद्दा आज या ठिकाणी नमूद करतोय, सारथीची स्थापना 2018 साली झाल्यापासून आतापर्यंत 752 कोटी 25 लाख रुपये सारथीला निधी प्राप्त झालेला आहे आणि महाज्योतीला 1050 कोटी रुपये या ठिकाणी निधी वळवलेला आहे. त्यामुळे इथे कुठेही तफावत नाही, या योजनांचा निधी आहे. या व्यतिरिक्त संस्थेच्या मार्फत त्याचं मुख्यालय आणि इमारती हे एकदाच होतात, त्यामुळे त्याची तरतूद दरवर्षी नियमित केली जात नाही. परंतु सारथीसाठी आणि पुणे मुख्यालय 8 ठिकाणी 442 कोटी रुपये आणि महाज्योतीसाठी नागपूर येथे 7 आणि 12 मजल्याच्या 2 इमारती, ते म्हणतात ना आम्हाला इमारती नाही, त्या इमारतीला मंजुरी दिलेली आहे. नायगाव सावित्रीबाई फुलेंच्या जिथं स्मारक आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रशिक्षण केंद्र, नाशिकमध्ये 5 एकर जागा आणि 333 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता देऊन 60 कोटी रुपये त्यांना त्या कामासाठी वितरित करून काम सुरू झालं. जशी जशी बांधकामं पूर्ण होतील तसं तसे पैसे शासन त्या ठिकाणी देत असतो. हा वित्तीय नियम कदाचित शिकलेल्या प्राध्यापक महोदयांना माहिती नसावं. त्यानंतर सगळ्यात जो या विषयातला महाराष्ट्रातल्या सर्व समाज घटकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय या ठिकाणी सांगतो तो म्हणजे फेलोशिप घोटाळा. ज्यासाठी जे आंदोलन केलं त्यामध्ये सगळे विद्यार्थी फेलोशिपचे होते. फेलोशिप मध्ये सारथीतर्फे 3078 विद्यार्थी आतापर्यंत 2018 पासून आहे, 2785 2021 पासून महाज्योतीचे आहे. फेलोशिप साठी 38 ते 42 हजार रुपये प्रति महिना, 20% HRA म्हणजे 50,000 रुपये एका विद्यार्थ्याला शासन देत आहे. त्याचप्रमाणे महाज्योतीला तेवढीच रक्कम देते. नियर अबाउट साधारणतः 20 ते 29 लाख रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला आज या ठिकाणी दोन्ही समाजाच्या मिळत आहेत. आता फेलोशिप साठी आतापर्यंत जे काही 726 कोटी होते त्यातले 280 कोटी रुपये सारथीचे फेलोशिपला दिलेत आणि 101 कोटी रुपये आज रोजी सारथी विद्यार्थ्यांना देणं आहे, 101 कोटी. त्यानंतर महाज्योतीला आतापर्यंत 198 कोटी या विद्यार्थ्यांना दिलेत आणि 151 कोटी रुपये अजून त्याला देणं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की यंदा 300 कोटी निधी मिळणार आहे, त्यातनंही पैसे एकाच विभागाला जाणार आहे. मग ज्यासाठी या संस्था निर्माण झाल्या त्या संस्थेच्या बजेट मधलं 40 ते 50% बजेट हे फक्त 2 ते 3% लाभार्थी घटकावर खर्च होत आहे आणि उरलेले सारथीचे 2,97,000 विद्यार्थी हे उरलेल्या बजेटमध्ये आहेत आणि परत वेतन वेगळं आणि तशीच परिस्थिती महाज्योतीची आहे. मग प्रश्न असा आहे की सामाजिक न्यायाचा कळवळा असलेले हाके आणि त्यांचे सहकारी यांचा लढा कशासाठी पाहिजे की ओबीसी आणि किंवा मराठा समाज असो याच्यातला अप्रगत असलेला समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित होण्यासाठी काळाच्या प्रवाहामध्ये त्याला पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी ज्या ज्या योजनांची आवश्यकता आहे त्या योजनांमध्ये सहभाग घेऊन त्याचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत जाणं, त्याचा लाभ घेऊन तो समाजाचा पुढच्या टप्प्यामध्ये यावं ह्यासाठी असला पाहिजे. परंतु दुर्दैवाने संस्थांचं बजेट जर 40 आणि 50% एकाच योजनेवर जात असतील आणि 2 आणि 3% लोकांवर जात असेल तर ही सामाजिक न्यायाची, वंचिताची लढाई नाही असा आमचा या ठिकाणी दावा आहे. आणि म्हणून फेलोशिप आणि शासनाला या ठिकाणी आज जाहीर आव्हान आहे की ह्या ज्या फेलोशिप दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अत्यंत चांगले कर्तबगार विद्यार्थी या सर्व योजनांमध्ये निश्चित आहेत, परंतु त्यांचं प्रमाण हे 10 ते 15-20% वर नाही. मग सारथीची फेलोशिप असो किंवा महाज्योतीची फेलोशिप असो, ह्या फेलोशिप मधले जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे काही रिसर्च पेपर आहे हे कधी याचे वेबसाईटवर किंवा जर्नलमध्ये प्रकाशित होत नाही. जे नियमाच्या विरुद्ध आहे तरी ते देखील प्रकाशित केलं जात नाही. हा नंबर 2चा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे की सारथी आणि महाज्योतीने एवढं मोठं बजेट एकाच प्रकल्पावर खर्च करण्याच्या ऐवजी आता महाराष्ट्रामध्ये वाढवण बंदर, पुरंदर विमानतळ येत आहे, नवी मुंबई विमानतळ येत आहे आणि जवळपास 50,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात येते. त्या ठिकाणीची जी जॉब रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी या संस्थेचा उपयोग करावा. फेलोशिप सारख्या ज्याच्यामध्ये मुलांना नोकऱ्याच मिळत नाहीत अशा 20%च्या व्यतिरिक्त 80% योजनांचा पैसा या ठिकाणी वळवावा असं या ठिकाणी आवाहन करतो.
आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि हे महत्वाचं या ठिकाणी सांगतोय की प्राध्यापक नसलेले हाके आणि ते जे काही त्यांचे सहकारी आहेत हे वारंवार जी दिशाभूल करणारी वक्तव्य करून मराठा समाजाविषयी एक वेगळा आकस ओबीसी समाजामध्ये निर्माण होईल असा प्रयत्न करतायत. त्यामुळे ओबीसी समाजातले जे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्ष त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे अशा घटकांनी यासाठी पुढे आलेलं पाहिजे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी मी पुस्तक पण आहे, हे सुद्धा जे टीका करतात त्यांनी वाचलं पाहिजे. आणि महाराष्ट्राला या ठिकाणी हे 3 आव्हान सांगतो. ही सारथी संस्था जी स्थापन झालेली ती मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीतनं झालेली आहे. तिच्यामधून जे यशस्वीता पहिल्या वर्षात प्राप्त झाली तिच्या बघून महाज्योती तयार झाली. महाज्योतीतनं अमृत नावाची संस्था झाली. या 3ही संस्थांचा प्रकल्प अहवाल 1ही रुपयाचं मानधन न करता DR पर्यार यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि या 3ही संस्थांचा जन्म हा सारथीमध्ये झालेला आहे. त्यामुळं मराठा समाजाने व्यापक भूमिका घेतल्यामुळं आज देशामध्ये सगळ्या प्रवर्गासाठी योजना असलेलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आणि त्याची सगळी मुळं जी आहेत मराठा क्रांती मोर्चामुळे निर्माण झालेली आहेत. त्यामुळं योगदान असलेल्या समाजामध्ये त्याच्याविषयीची नकारात्मक भावना निर्माण करणं हे अत्यंत योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी म्हणजे हा विषय राजकीय नाही, परंतु अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य वापरलं हे योग्य नाही. तुम्ही राजकीय टीका नक्की करा, कदाचित पवारांवर टीका करण्याचा अधिकार जास्त मराठा समाजाला आहे आणि उलट हाकेंनी पवारांचं अभिनंदन करायला पाहिजे असं आमचं मत आहे. कारण भटके विमुक्त समाजामध्ये ओबीसीतलं जे 10% आरक्षण होतं ते 19% केलं आणि ह्या प्रवर्गातनं 2 समाज काढून त्यांना वेगळं आरक्षण देण्याचं काम पवार साहेबांनी त्या काळामध्ये केलं आणि त्यामुळं 50%च्या आतल्या आरक्षणाचा मार्ग हा मराठा समाजाचा कायमस्वरूपी बंद झाला. त्यामुळं खरं तर हाकेंनी पवारांचे आभार मानायला पाहिजेत, तर ते त्यांना आता शिवाय देतात म्हणून पवारांची बाजू नाही घेत. परंतु या वस्तुस्थितीमुळे मराठा समाजाला 20-25 वर्ष आरक्षणापासून लाभ मिळाला नाही. आमचा जो बॅकलॉग आहे तो 2 लाख कोटीचा आहे बाबा, त्यामुळे तो तर काय भरून निघणार नाही आणि आम्ही त्याची मागणी करत नाही. कारण 9 लाख कोटीचं कर्ज आहे, 90,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर लोकांचे द्यायचे. त्यामुळे शासनाकडे मागणाऱ्यांची संख्या जास्त आणि देणाऱ्यांची कमी आहे याची जाणीव असल्यामुळं समाजाच्या प्रगत लढ्यामध्ये जे आता कुठेतरी एक मिळायला लागलेले ते मिळत असताना तुम्हाला जर जास्त पाहिजे निश्चित भांडा. तुमच्या योग्य कामासाठी मराठा क्रांती मोर्चा मराठा समाज हा ओबीसी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, परंतु 2 समाजामध्ये द्वेष निर्माण करून महाराष्ट्र मागे नेऊ नये असं आवाहन मी आज या ठिकाणी करतो.